मला त्या नक्कीनं मारली मिठी, त्या नक्कीनं मारली मिठी, मला त्या नक्कीनं मारली मिठी. कमाल झाली जमत आली रंग भरती नक्की, कमाल झाली जमत आली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये जितू क्रिएशनमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला दोन ॲपची गरज आहे, ते म्हणजे सुपर VPN प्रो आणि कॅपकट. ठीक आहे, तर तुम्ही काय करता, सिम्पली आपलं कॅपकट ॲप्लिकेशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं असं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही फोटो आहेत ते फोटो इथे ॲड करायचे आहेत. ठीक आहे, तर मी इथं ऑलरेडी ॲड केलेला आहे, तर मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की कसं बनवायचं, काय करायचं ते. ठीक आहे, ह्या पद्धतीने मी इथं सर्व काही ॲड केलेलं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल सॉन्गची, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर आता सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर बीट्सवरती जायचं आहे. बीटवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने इथे काय बीट दिलं. तर तुम्हाला असं काही समजणार नाही, त्यासाठी मी डायरेक्ट व्हिडिओपाशी बीट लावतो. तुम्हाला 3 सेकंदापाशी एक बीट आहे, 5 सेकंदापाशी एक, 6 सेकंदावरती एक बीट आहे, 6 सेकंदाच्या थोडंसं पुढे एक बीट आहे, परत इथं 8 सेकंदापाशी एक बीट आहे, 10 सेकंदापाशी एक बीट आहे, 13 सेकंदापाशी एक बीट आहे, 14 सेकंद 15 सेकंदाची पाशी एक बीट आहे आणि 17 सेकंदापाशी. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सिम्पली इथे असे फोटो वगैरे ॲड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, हे सर्व बीटनुसार ॲड करून घ्यायचे आहेत. मी अशा पद्धतीने सर्व काही ॲड केलेलं आहे. तुम्ही ते तुमच्या जे काही फोटो असतील ते तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, आता ह्यातली मेन प्रोसेस काय आहे मित्रांनो, तर ही आपली मेन प्रोसेस आहे की हा जो अशी जी इमेज येत आहे, म्हणजे बॅकग्राऊंड कट होऊन जी इमेज येत आहे, ही मेन प्रोसेस आहे आपली. तर ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्यात आधी ओव्हरलेमध्ये व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे. व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करायचे. ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर ह्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही ती डाउनलोड करा, हा व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे. आणि हा व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर ह्या व्हिडिओची लेंथ 6 सेकंद एवढी ठेवायची आहे. ते झाल्यानंतर हा जो इमेज आहे, तर ह्याच इमेजला असं एकदम सिम्पली असं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्हाला कॉपीचं ऑप्शन मिळून जाईल. या कॉपीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक मिनिट असं कॉपीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तर ही इमेज अशी पुढे होईल. ते झाल्यानंतर इथे सिम्पली असं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथं ओव्हरलेचं ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल. तर त्या ओव्हरलेवरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जी इमेज आहे ती अशी ह्या पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे सेट होऊन जाईल. ठीक आहे, आता हे सगळं झालं. ह्या सुद्धा इमेजला तसंच करायचं आहे. ठीक आहे, तर ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या व्हिडिओचा मेन मुद्दा म्हणजे ही वालं. ठीक आहे, म्हणजे बॅकग्राऊंड कट व्हिडिओ. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला एक व्हिडिओ मी करून दावतो, त्या पद्धतीने तुम्ही बघा. आता समजा ह्या व्हिडिओवरती आपण एक मिनटं ह्या व्हिडिओला हे डिलीट करून टाकू. ठीक आहे, हे डिलीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली अशा फोटोवरती क्लिक करायचं. फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडंसं स्क्रोल केलं की इथं तुम्हाला एक कॉपीचं ऑप्शन मिळून जाईल. कॉपीवरती क्लिक करायचे. कॉपीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करायचं मित्रांनो. तर तुम्हाला इथेच तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल. त्या ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो जो काही इमेज आहे ती अशी ह्या पद्धतीने इथे येईल आणि ते ह्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करायची. अशा पद्धतीने ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली असं स्क्रोल करायचं आणि इथे जे कटआउटचं ऑप्शन आहे त्या कटआउटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तुम्हाला मी सर्व इमेज ज्या ह्या आहेत त्या कट करून नाही धावणार, ह्याच कट करून धावतो. त्या तुम्ही प्रॉपर एकदम बघा कसं काय आहे ते. ते ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. त्या फोटो जो आहे तो त्याचं बॅकग्राऊंड इरेज होऊन जाईल. ठीक आहे, ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे असं झालेलं आहे. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर इथं सिम्पली असे फोटोवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक की द्यायची आहे. की दिल्यानंतर फोटोच्या एंडला यायचे, एंडला पण एक की द्यायची.
की दिल्यानंतर इथे स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर तुमचे जी काही इमेज आहे, ठीक आहे, लेग ॲनिमेशन ॲड आहे, ते ॲनिमेशन आपण इथून 1 मिनिट कॅपकटमध्ये हा इश्यू येतच राहतो. काय नाही, एकदा कॅपकट रिस्टार्ट करायचं, ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर याच्यावरती असं क्लिक करून त्या ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बो सिलेक्ट करून नॉनवरती क्लिक करायचे. ठीक आहे. तर ह्या स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्यानंतर जो काही तुमचा जो ओव्हरलेची जी इमेज आहे ती पूर्ण इनविजिबल करून टाकायची, म्हणजे राईट साईडला पूर्ण घालून टाकायची. ठीक आहे. प्रॉपरली एकदम अशा पद्धतीने घालून टाकायची. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही इमेज काही अशा प्रकारची इथे ॲड होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो सर्व काही करायचं आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं हे बघू शकता. ह्या फोटोवरती क्लिक करून मी जी आहे ऑपेसिटी जी आहे त्याची एवढी ठेवलेली आहे, 23 पर्यंत ठेवायची, म्हणजे 21, 22, 23 या ह्याच्यात तुम्हाला ती पण ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं मग आता इथं ॲनिमेशन जे आहे ते कोणकोणते ॲनिमेशन मी ते ॲड केले ते ॲनिमेशन तुम्ही बघू शकता. तर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर पॉपिंग कँडी म्हणजे फर्स्ट नंबरचं जे ॲनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक करून इथं डन करायचं. ठीक आहे. सेकंड ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं फ्लॅश इन जे आहे इनमधलं तर ते ॲड करून 0.9 सेकंद एवढी त्याची लेंथ ठेवायची. ठीक आहे. ते झाल्यानंतर इथे देखील ह्याच्यातलंच इनमधलंच ॲनिमेशन ॲड करायचं आहे. रॉक व्हर्टिकली हे ॲनिमेशन ते ॲड करायचं आहे. आणि परत त्याच्या पुढच्या इमेजवरती जायचं आहे. पुढच्या इमेजवरती गेल्यानंतर पॉपिंग कँडी इथे पण पॉपिंग कँडी ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ते झाल्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजवरती जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं बघू शकतो तुम्ही वेव अँड स्लाईड हे ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. ते झाल्यानंतर इथे सुद्धा तुम्ही येऊ शकता. इथे सुद्धा बघू शकता तुम्ही इनमध्ये येऊन शेक 3 जे ॲनिमेशन आहे ते इथे ॲड करायचं आहे. ठीक आहे. आता ते झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व काही झालेलं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला असं फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर फोटोला जो फिल्टर ॲड केलेला आहे तो फिल्टर आहे 4K फिल्टर तुम्हाला फिल्टरमध्ये मिळून जाईल आणि ते अप्लाय टू ऑल करून ऑल लेअरवरती सिलेक्ट करून ठेवायचं आहे. ठीक आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲडजस्टमध्ये जायचं आहे आणि शार्पन जे आहे ते तुम्ही एवढी ठेवायची आहे आणि अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओ क्वालिटीवरती यायचं आहे. व्हिडिओ क्वालिटीमध्ये आल्यानंतर रिड्यूस इमेज नॉईज हे सिलेक्ट करून हे सिलेक्ट करून हे पूर्ण वाढवायचं आहे, एकदम स्ट्रॉंग करायचं आहे आणि डनवरती क्लिक करायचं आहे. आणि हे जे आहे ते तुम्हाला प्रत्येक इमेजमध्ये डाऊन करायचं आहे. ठीक आहे. ते झाल्यानंतर इथं सिम्पल आता आपल्याला एक ग्राफ ॲड करायचा आहे. तो ग्राफ म्हणजे इज इन हा ग्राफ इथे ॲड केल्यानंतर इथे सिम्पली डनवरती क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ रेडी आहे. आणि मित्रांनो आता काय करायचं आपल्याला सिम्पली तुम्हाला सांगतो व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे सगळ्यात आधी. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं असं खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर तुम्हाला एज ग्लो हा इफेक्ट मिळून जाईल. तर तो इफेक्ट इथं ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा एज ग्लो इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट जायचं आहे. ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही याची लेंथ जी आहे ती 31 एवढी ठेवू शकता. ठीक आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला आता का सिम्पली काय करायचं आहे, ते झाल्यानंतर तर ओव्हरलेवरती जायचं आहे. ओव्हरलेवरती गेल्यानंतर तुमची ही जी इमेज आहे त्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे. ठीक आहे. तर त्या ॲनिमेशनचं नाव आहे क्रॉस ओपन. ठीक आहे. तर त्या ॲनिमेशन इथं देऊन 0.5 सेकंद त्याची लेंथ ठेवायची आहे. इथे देखील तेच ॲनिमेशन द्यायचं आहे आणि लेंथ तेवढी ठेवायची आहे. आणि एवढंच मित्रांनो व्हिडिओ थांबत नाही, अजून थोडंसं काम आहे व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर इथं असून सिम्पली आपण असं इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे व्हिडिओ. ठीक आहे. आता मित्रांनो काय करायचं, व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अजून एक ॲप्लिकेशनची आपल्याला गरज पडणार आहे इथे, ते म्हणजे अलाइट मोशन. अलाइट मोशनवरती असं क्लिक करायचं
अलाइड मोशन. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ कसा आहे. तर मित्रांनो, अलाइड मोशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे प्लसवरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. प्लसवरच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला सर्व काही ॲडजस्ट करायचे. ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपण जो व्हिडिओ जो आहे, आपण जो आत्ता व्हिडिओ डाउनलोड केलेला, तो व्हिडिओ इथं सिम्पली असा ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर तो व्हिडिओ इथं ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे एक शेप ॲड करायचा, तो म्हणजे राऊंडेड रेक्टँगल 1. आणि ते झाल्यानंतर इथं कोपऱ्यात बघा तुम्हाला 3 डॉट दिसत असतील, त्या 3 डॉटवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि फिल टू कॉम्पोजिशन एरिया याच्यावरती क्लिक करायचे तुम्हाला मित्रांनो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीने ते सर्व काही ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व ॲड करायचं आहे. ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे डार्कनवरती क्लिक करायचं आहे. डार्कनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे मल्टिप्लायवरती क्लिक करायचं आहे. मल्टिप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने होईल. आणि इथे हे जे आहे ते एंडपर्यंत ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि परत मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर जो तुम्हाला हा जो फॉन्ट दिलेला आहे मी बनवून तयार करून, तर हा फॉन्ट तुम्ही इथे असा सिम्पली ॲड करून देत आहे. ह्या फॉन्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही सर्व काही डाउनलोड केल्यानंतर ते तुम्हाला त्यात मिळून जाईल, ठीक आहे. आणि हे अशा पद्धतीने ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने ॲड करायचं आहे. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने ॲड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला व्हिडिओ काही असा झालेला आहे. तर एक मिनिट आपण थोडंसं खाली येऊया. ओके, परफेक्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता व्हिडिओ आपला सेव्ह करून घ्यायचा आहे. सेव्ह करण्यासाठी इथे कोपऱ्यात तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन दिसत आले, तिथं सिलेक्ट करायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे व्हिडिओ. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. धन्यवाद.